अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि सर्व महापुरुषांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना मानाचा मुजरा करतो। आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या वतीने जिल्हास्तरीय बैठकीचं आयोजन केलेलं आहे। एक खूप सुंदर असं आयोजन सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून केलं, त्याबद्दल सर्वप्रथम तुमच्या सर्वांचे धन्यवाद। आज या बैठकीसाठी आणि या बैठकीच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही पदाधिकारी उपस्थित राहिले, जिल्ह्यातील किंवा जे पावसाअभावी उपस्थित राहिले नाही, त्यांच्या सुद्धा हा मेसेज जाईल की बाबा आपल्या संघटनेचे पायमुळे जिल्ह्यामध्ये खूप मोठपर्यंत पोहोचलेले आहे। सांगायचं तात्पर्य एवढं, सर्वांनी सांगितलं गणितदादा असं गणितदादा तसं, मी एक सर्वसाधारण कष्टकऱ्याच्या कुटुंबातला आहे। कामगार म्हणून काम केलं, धडपड केली, बरेच काही सहकारी माझ्यासोबत कामालाही होते, स्वतःचा व्यवसाय उभा केला, त्याच्यात धडपड केली। पण कुठंतरी ते एक सामाजिक दायित्व म्हणून माझ्या म्हणजे ते काय म्हणते ते चळवळ होती की बाबा आपण काहीतरी समाजासाठी करावं, देशासाठी करावं। ती चळवळ काही शांत बसून देत नव्हती। मी गेल्या काही दिवसापासून बऱ्याच आंदोलनामध्ये बघत असताना मोठ्या चॅनलवर असो, पेपरच्या माध्यमातून असो, मराठा आरक्षण असो किंवा हिंदुत्ववादी चळवळ असो, याच्यामध्ये काम करत राहिलो। पण कुठंतरी चळवळीमध्ये काम करत असताना मला असं अनुभवलं की बाबा सगळेच पक्ष, सगळे संघटना वगैरे गोरगरिबांचा विषय घेऊन पुढे येतात, पण नेमकं त्या गोरगरिबाला जेव्हा ते पक्ष निवडणुकीपुरतं तेवढं विचारात घेतो, पण इतर वेळी त्या गोरगरीब कष्टकऱ्यांचं त्यांना काही देणं घेणं पडलेलं नसतं। म्हणून विचार केला की आपणच एक अर्धी अशी एक ज्वलंत चळवळ आपण उभी करावी, त्याचं स्वतंत्र विचार असायला हवे, ज्याच्यावरती कोणी राजकारणाचं जबरदस्ती नसावी, गोरगरीब कष्टकऱ्यांच्या मुलावरती कोणाचं असं दडपण नसावं, त्यांना खुलं बोलता यावं, समाजासाठी काम करता यावं, यामुळे विचार केला आणि हे आपली ज्वलंत क्रांतिकारी धर्मवीर छावा संघटना नावाने संघटना आपण स्थापन केली। संघटना स्थापन केल्यानंतर आपल्या संघटनेचा जर उद्देश आणि खरा मूळ हेतू जर असला तर गोरगरीब कष्टकरी, गाव खेड्यातील वाड्या वस्तीवरील राहणारे आपले शेतकरी बांधव यांच्यासाठी आपण हे चालू केलेलं संघटन आहे। म्हणजे आपण आपल्यासाठी चालू केलेलं संघटन आहे, हे कोण्या पक्षासाठी किंवा कोण्या पक्षाची गुलामगिरी किंवा त्यांचे झेंडे घेऊन हातात दांडे घेऊन त्यांच्यासाठी फिरायसाठी आपण हे संघटन चालू केलेलं नाही। 24 तास आणि अखंड हा लढा शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब कष्टकऱ्यांच्या आवाज उठवण्यासाठी चालू राहावा म्हणून आपल्या संघटनेच्या वरती कोण्याही पक्षाचं लेबल नसतं। तुम्ही कुठे शहरामध्ये बॅनर पहा, टीव्हीवरती किंवा पेपरामध्ये तुम्ही ऍड वगैरे काही जरी पाहिलं, बातम्या जरी पाहिलं, तर कोणत्याही पक्षाचं त्याला लेबल लागलेलं नसतं। कारण की जो माझ्या गाववाड्यातला, खेड्यापाड्यातला, वाड्या वस्तीवरचा शेतकऱ्यांचा मुलगा आहे, त्याला तो जेव्हा एखाद्या तालुक्यात ठिकाणी येतो, एखाद्या सभेत येतो, त्याला फार शेवटच्या टोकाला बसवलं जातं। कारण की तो कसा असतो, आज माझे बांधव आले बघा चिखला पाण्यातून, जेव्हा आपण वाड्या वस्तीवरून येतो, आपल्याकडे ढंगाचे कपडे नसतात, कारण की आपलं 18 इंच दारिद्र्य असतं, पाय चिखलाने भरलेले असते, यांचे आलिशान गालीचे असते, यांच्या खुर्च्या असतात, त्यामुळे आपल्याला फार टोकाला बसवलं जातं आणि आपला फक्त तिथे वापर केला जातो मुंडकं म्हणून। हे मुंडकं वाढलं ते बी कोण्या टायमाला वापर केला जातो, फक्त निवडणुकापुरता। पण आपल्याला या ज्या गोष्टी आहेत या बदलायच्या। वाड्या वस्तीवरला जसं शहरामध्ये आल्यानंतर आपण ऑटोमॅटिक बदलला जातो, पण आज आपण मी जर माझ्या वडिलांकडे गेलो किंवा माझ्या कुटुंबाकडे गेलो तर माझ्या कुटुंबाचा सर्कल आज मी व्हाईट कपडे घालतो, एकदम स्वच्छ येतो, ही आपली शहरातली परिस्थिती। तर आपण जेव्हा आपल्या घरी जातो
माझे वडील ते मळके कपडे घालतात, माझी आई बी मळके कपडे घालते. आपल्या वाड्या वस्तीला सगळ्यांचंच असं कोणाचंच हे नाही. जर आपण करोडपती असतो आपण या हॉलमध्ये नसतो, कारण गोरगरिबाचे संघटना आहे, बरोबर आहे की नाही. हे पुढं तरी आपल्याला बदलायचं आणि त्याच्यासाठी काय लागतं, संघटन महत्वाचं असतं. मग संघटन चालवायचं जर म्हणलं तर त्याला एखादं चांगलं सुंदर शोभल असं सगळ्याच्या नजरात भरण असं नाव लागतं. मग काय, सर्व तरुणांना एक भावणारा शब्द जर म्हणलं तर धर्मवीर. जसं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी संघर्ष करून वडिलांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला घेऊन जे स्वराज्य निर्माण केलं, ते स्वराज्य छत्रपती संभाजी महाराजांनी पुढे राखलं, वाढवलं आणि त्याच्यावरती ज्या परकीय आक्रमणाचे जे आक्रमण ठोकून लावलं आणि त्याच्यासाठी जीवाचं बलिदान दिलं. ते कशासाठी दिलं, धर्मासाठी दिलं, स्वराज्यासाठी दिलं, स्वतःसाठी दिलं नाही. म्हणून आपल्या संघटनेचं नाव स्वतःसाठी काम न करता आपल्या गोरगरीब कष्टकरी वाड्या वस्तीवरील गोरगरिबांसाठी आपल्याला 18 पगड जातीला सोबत घेऊन आपल्याला धर्मकार्य आणि समाजकार्य करायचं. म्हणून आपण ज्वलंत क्रांतिकारी ही एक चळवळ म्हणून ज्वलंत क्रांतिकारी धर्मवीर छावा संघटना या नावाने आपण पुढे आणली. आता ही संघटना पुढे आणल्यानंतर आता माझं एवढं नाव झालेलं होतं, मी कोण्या पक्षाचा जाऊन जिल्हा अध्यक्ष होऊ शकतो, बरोबर आहे. एखाद्या वार्डात उभं राहू शकतो. आज मात्र असं तुमच्या कोण्या ठिकाणी असं मला काय असं ओळख नाही, असं काही कोण्या एका नेत्याचं शेपूड धरलं असतं, दादाजी हाजी हा करून एखादं मस्त आलिशान पद घेतलं असतं, 2 पैसे कमवले असते, लाडी लावडी